मराठा आरक्षणानंतर आता भाजपाचा जल्लोष ठिकठिकाणी पाहायला मिळतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाकडून जल्लोष करण्यात आलेला आहे। सरकारने GR काढल्यानंतर या ठिकाणी भाजपाकडून जल्लोष ठिकठिकाणी राज्यभरामध्ये करताना पाहायला मिळत आहे। तर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून या ठिकाणी जल्लोष केला जात आहे। मराठा बांधव आता या ठिकाणी समाधानी आहेत। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आता यश मिळाल्याचं बोललं जात आहे। आपले प्रतिनिधी सचिन बडे आपल्यासोबत जोडलेत। सचिन, छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपाकडून जल्लोष केला जातोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर भाजपकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे। मी आहे छत्रपती संभाजीनगरातील क्रांती चौक या ठिकाणी। आपण जर या ठिकाणी पाहिलं तर भाजपकडून जल्लोष करण्यात येत आहे। मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते एकत्रित आलेले आहेत आणि या ठिकाणी फटाके फोडले जात आहेत आणि त्यासोबतच जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत केलं जाते। मोठी संख्या जी आहे या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची पाहायला मिळते आणि त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला या ठिकाणी पुष्पहार अर्पण केलेले आहेत आणि जो काही निर्णय घेण्यात आलेला आहे त्या निर्णयाचं स्वागत केलं जाते। या ठिकाणी आपण पाहिलं तर भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी हा जो आनंदोत्सव आहे तो साजरा केलाय। आपण या ठिकाणी पाहताय काय पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्यांना विचारूयात काय त्यांचा उत्साह आहे, काय त्यांना म्हणायचंय, काय सांगाल भाऊ? तुम्ही एकीकडे उत्साह साजरा करताय, निर्णयाचं स्वागत करताय। बिलकुल निर्णयाचं स्वागत करतोय। त्याच्यामध्ये निर्णय झालेला आहे आणि व्यवस्थित पद्धतीने निर्णय झालेला आहे। गॅजेट आमच्या एक शासकीय दस्तऐवज म्हणून त्याला लागू केलेला आहे आणि तो निर्णय आम्हाला मान्य आहे। काय सांगाल? तुम्ही जल्लोष साजरा करताय, मुख्यमंत्र्यांना श्रेय देताय। मुख्यमंत्री देवाभाऊंनी ज्या पद्धतीने निर्णय दिलेला आहे आम्हाला खात्री होती की देवाभाऊच मराठ्यांचे न्याय देणारे एकमेव मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी त्याप्रमाणे मराठा समाजाला पुन्हा एकदा न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आम्हाला अभिमान आहे की ह्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।